नमस्कार, सुस्वागत. ओंकार केळुस्कर ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि आज गणपती बाप्पाच्या गणेश उत्सवाच्या चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी पुन्हा एकदा ब्लॉग सुरू करत आहे नवीन सुरुवात चॅनलच्या माध्यमातून. म्हणजेच आपण या 10 दिवसात जेवढे पण गणपती बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे ना, ते ओंकार केळुस्कर ब्लॉग करत आहे. आणि ओंकार केळुस्कर ब्लॉग आज दादर नायगावमध्ये आले. दादर नायगावमध्ये असले गणपती बाप्पा आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की मी जेव्हा कुठे जातो तेव्हा लोक मला विचारतात, अरे तू कुठला? मी बोलतो दादर नायगावचा. मी पहिले दादर नायगावला राहतो. तर अरे दादरमध्ये पण नायगाव येतं का, असा एक प्रश्न होतो. हां, पण दादर नायगावमध्ये येतं, पण दादर नायगावमध्ये असलेला गणपती बाप्पा आहे, त्यातले गणपती बाप्पा दादर नायगावमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवत आहे. तर आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा आणि आपल्या नायगावमध्ये असलेले गणपती बाप्पा आपण एक्सप्लोर करूया. सर्वात प्रथम आपण जाणार नायगावच्या विघ्नहर्त्याला. सरळ इथून वरती गेल्यावरती नायगावचा विघ्नहर्ता लागतो आणि हे पुढे आहे शिंदेवाडी वगैरे परिसर आहे दादर खोदा सर्कल. आणि आपण बरोबर आहोत गुरु नानक कॉलेजच्या इथून. सरळ वरती गेल्यानंतर नायगावच्या विघ्नहर्ता लागतो. पण ते आपण नायगावच्या विघ्नहर्त्याला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर पुढे गणपती बाप्पा एक्सप्लोर करणार. कोयनूरचे गणपती बाप्पा आहेत आणि आपले भोईवाड्यातले गणपती बाप्पा आहेत, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार. तर आपल्या चॅनल असेच पुढे कंटिन्यू राहा. सर्वात आधी ओंकार केळुस्कर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतात तुमच्याकडे. हेही नवीन प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे. तर आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आलो नायगावमध्ये. आपण डायरेक्ट वरती आलो गुरु नानक शाळेच्या इकडून. आणि तिथे हे नायगावचा विघ्नहर्ता हे मंडळ आहे. आणि बरोबर नायगाव हायस्कूलला लागून असलेलं हे मंडळ आहे दादरमध्ये. तर इथे तुम्हाला सुरुवातीला हा गणपती पाहायला मिळतो. तर आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया. तर हा आहे नायगावचा विघ्नहर्ता, नायगावमधील सगळ्यात मोठी मूर्ती. आणि इथे त्यांनी सुंदर मूर्ती बसवली नायगावच्या विघ्नहर्त्याची. पृथ्वीवरती इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि पर्यावरणपूरक मूर्ती आहे. आणि संपूर्ण ब्रह्मांड इथे दाखवण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि ही त्यांची पूजेची मूर्ती आहे. 22 फुटाची मूर्ती आहे, सुरेख मूर्ती. आणि एकदम गोंडस गोजीरवाणी आणि लोबसवाणी मूर्ती ही सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळते. आणि इथे उपक्रम आहे चित्रकलेचा. तर मंडळाच्या माध्यमातून काही ना काही कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न हे करत असतं. आणि ही पूजेची मूर्ती नायगावच्या विघ्नहर्त्याची सेम लालबागच्या राजाच्या रूपामध्ये. आणि ही आपली नायगावच्या विघ्नहर्त्याची मूर्ती. तर इथे नायगावच्या विघ्नहर्त्यानंतर कोयनूरचे गणपती बाप्पा आहे, ते आपण पाहायला जाणार आहोत. त्यांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत कोयनूर मिल कंपाऊंडमध्ये. तर आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा. तर आता आपण आहोत श्री गुरुदेव दत्त बालमित्र गणेशोत्सव मंडळ, म्हणजेच माणुसकीचा राजा अशी ओळख असलेलं हे कोयनूर कंपाऊंडमधील मानाचं मंडळ आहे. यंदाचं हे त्यांचं 31वं वर्ष असून 9 दिवसांचा असणारा हा गणपती बाप्पा आहे. तुम्ही देखील आवर्जून या मंडळाला भेट द्या. एकदम गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि पाठी दत्त महाराजांची प्रभाव असलेलं हे गणपतीची सुंदर मूर्ती आहे. अनिकेत शेवाळे यांनी यांच्या कारखान्यातून घडवलेली गेली मूर्ती आहे, गणसंकुलमधून. नक्कीच तुम्ही या मंडळाला येऊन भेट द्या आणि गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही पण घ्या. तर आपण आहोत कोयनूर मिलमध्ये, कोयनूरच्या हिऱ्याला. दादर नायगावमधील हा एक गणपती आपल्याला कोयनूर मिलमध्ये पाहायला मिळतो. आपण या गणपती बाप्पाचं दर्शन. तर आपण आहोत कोयनूरच्या हिरा. कोयनूर मिलमध्ये 9 नंबर साईज असेल हा कोयनूरचा हिरा आहे. दरवर्षी अप्रतिम आणि सुंदर मूर्ती असते. ह्याही वर्षी सुंदर मूर्ती यांनी घडवली आहे अनिकेत मोहिते यांनी. गणसंकुलमधून यांचा आगमन सोहळा झालेला. खूप सुंदर मूर्ती. तर अशा पद्धतीने यांच्या मंडपामध्ये डेकोरेशन केलेलं आहे.
तर आता आपण आहोत कोहिनूरच्या राजामध्ये. कोहिनूर मिलमध्ये कोहिनूरचा राजा 8 नंबरचा आहे. हा कोहिनूरचा राजा बसतात. आपण या कोहिनूरच्या राजाचं दर्शन घेऊया. तर आता आपण आहोत कोहिनूरच्या राजा यांच्या पटांगणामध्ये. तर ही कोहिनूरच्या राजाची महादेवाच्या रूपामध्ये मूर्ती साकारलेली आहे. यंदा तर त्यांचं 37वं वर्ष आहे. गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते नायगावमध्ये, कोहिनूर मिलमध्ये. बाप्पाची एकदम सुंदर मूर्ती. कोहिनूर मिलमधला हा कोहिनूरचा राजा. नक्कीच तुम्ही नायगावमध्ये येत असाल तर हे गणपती कोहिनूर मिलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण आहोत आता कोहिनूर मिलमध्ये आणि कोहिनूरचा शिल्लेदार यांच्या मंडपात आपण आहोत. तर आपण या गणपतीचं दर्शन घेणार आहोत. तर कोहिनूरच्या शिलेदार ही सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. कोहिनूर मिलमध्ये 7 मध्ये असलेली ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि सुंदर डेकोरेशन इथे केलेलं आहे. एकदम अप्रतिम सुंदर डेकोरेशन आणि गणपती बाप्पाची लोभसवानी मूर्ती आहे. सुंदर मूर्ती. तर कोहिनूर मिलमध्ये ही 4थी मूर्ती आहे तिथे आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण आहोत कोहिनूर मिलमध्ये. कोहिनूर मिलमध्ये 6 मध्ये 1.5 दिवसाची असलेली गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. सुंदर डेकोरेशन केलेलं इकडे गणपती बाप्पाच्या मंडपात. 2ऱ्या मजल्यावर असलेली मूर्ती आहे. तर हे होतं कोहिनूर मिलमधले सगळे गणपती होते ज्या कोहिनूर मिल साई बसतात. आणि हे कोहिनूर मिल साईच्या बाजूला असलेलं साईनाथ मित्र मंडळ आहे. त्यांची ही मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते. गणपती बाप्पाची छोटी आणि सुंदर मूर्ती आहे. नंदी आणि डमरूवरती विराजमान झालेली मूर्ती आणि गणपती बाप्पाची अप्रतिम मूर्ती बघा. हे कोहिनूर मिलच्या बाजूला असलेलं हे छोटासा मंडळ आहे गणपती बाप्पाचा. तर आता आपण हे कोहिनूर मिल मधले आणि कोहिनूर मिलच्या बाजूच्या एरियातले गणपती पाहिले. आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत लोकसेवा शाळेजवळ असलेल्या गणपतीच्या मंडळाला भेट द्यायला. लोकसेवा शाळेजवळ पण एक गणपती बसतो. त्यानंतर सदाकंदवंता गणपती आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर भोईवाड्यात. आणि भोईवाड्यातला भोईवाड्याचा महाराजा. आणि तर आता आपण आहोत नायगावचा लाडका. आता आपण या गणपतीच्या मंडपात जाणार आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. तर आता आपण मंडपात जाऊया. तर आता आपण आलो आहोत नायगावचा लाडका ह्या मंडळामध्ये. आणि नायगावच्या लाडक्याची सुंदर मूर्ती इथे घडवली आहे मल्हारी मातंड रूपामध्ये. आणि सोन्याची जेजुरीचं डेकोरेशन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. गणपती बाप्पाचं सुंदर डेकोरेशन आणि सुंदर मूर्ती आणि लोभसवानी मूर्ती आहे गणपती बाप्पाची मल्हारी मातंडाच्या रूपांमध्ये. तर तुम्ही सुद्धा नायगावमध्ये आला तर ही मूर्ती पाहायला विसरू नका. नायगावमध्ये पण तुम्हाला सुंदर सुंदर मूर्त्या पाहायला मिळतात. त्यापैकी ही एक मूर्ती आहे नायगावचा लाडका. पुढे असेच आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा. पुढे आपण अजून गणपतीचे दर्शन घेणार. आता आपण जात आहोत भोईवाड्यामध्ये. भोईवाड्यामध्ये आता शिंदेवाडीत एक अजून एक मूर्ती आहे हिंदमाताला हॅप्पी हाऊसची, ती पाहणार आहोत. हे सगळ्या BDD ताई आहेत. त्या BDD ताईच्या लगत तुम्हाला गणपती बाप्पाचे मूर्त्या, गणपती बाप्पाचे मंडळ तुम्हाला पाहायला भेटतील. आपल्या चॅनलला असेच कंटिन्यू राहा. तर आता आपण आहोत शिंदेवाडीमध्ये हिंदमाताला. हिंदमाताला असलेलं हे सेंट पॉल हायस्कूलच्या बाजूला असलेलं हे मंडळ आहे. हॅप्पी हाऊसचा गणपती आहे वाडा म्हणून इकडे डेकोरेशन घडवलं आहे.
तर आपण आतमध्ये जाऊया आणि हे डेकोरेशन काय ते पाहूया. हा, गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आपल्याला मंडपामध्ये पाहायला मिळते. सुंदर कलर गणपती बाप्पाला रंग केलेला आहे. अप्रतिम मूर्ती गणपती बाप्पाची. आणि आजूबाजूला तुम्ही डेकोरेशन बघाल तर वाडा बनवला गेला आहे. म्हणजे घराचं एक स्वरूप असं ग्रामीण भागात सातारा कोल्हापूर ह्या साईडला वाड्याची घरं पुण्यातली, तर त्या पद्धतीतलं डेकोरेशन इथे केलेलं गेलेलं आहे. आणि गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती, हॅपी हाऊस म्हणून ओळखली जाणारी ही मूर्ती आहे. हॅपी हाऊस. तर आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा. आता आपण पुढच्या मंडळाला भेट देणार सदाकंद धवनला. तर आता आपण निघालो आहोत सदाकंद धवनमध्ये. सदाकंद धवनमध्ये भोईवाड्यातले अजून 2-3 गणपती आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर नायगावच्या राजाला आपण जाणार आहोत. तर आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू राहा. तर आता आपण आहोत सदाकंद धवनमध्ये. भोईवाड्याचा विघ्नहर्ता जो आपल्या बाजाराच्या बाजूला पाहायला मिळतो. आणि तिथे तुम्हाला मराठी भाषेवर आधारित चलचित्र पाहायला मिळतं. तर नक्कीच तुम्ही इथे येऊन सुद्धा भेट द्या. चलचित्राची एक परंपरा तुम्हाला इथे पाहायला मिळते. आपल्या चॅनलला पुढे कंटिन्यू राहा. गणपती बाप्पा मोरया. तर हा होता आपला बाजार भोईवाड्यातला सदाकंद धवन. तर इथे तुम्हाला चलचित्र पाहायला मिळेल. नक्की तुम्ही भोईवाड्याच्या विघ्नहर्त्याला भेट द्या. तर आता आपण हा होता सदाकंद धवन पाहिला. आणि सदाकंद धवनच्या बाजूला हे एक पोलीस लाईन आहे बाजूला. तिथे तुम्हाला अजून एक छोटासा गणपती पाहायला मिळतो. तर आपण त्या मंडळात जाऊया. त्याच्यानंतर आपण भोईवाड्याच्या राजाला जाणार आहोत. भोईवाड्याच्या महाराजाला, त्यानंतर राजाला. तर आता आपण आहोत युवक एकता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये भोईवाड्याला. आणि भोईवाड्यात आडवी चाळ म्हणून असलेलं हे मंडळ आहे. गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते कार्तिकेयच्या रूपामध्ये. कार्तिकेय ना. आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन गणपती बाप्पाच्या मंडळाला भेट देऊ शकता. आणि हे सगळे नायगावमधले गणपती. नायगावचा भोईवाड्याचा विघ्नहर्ता होता ना, ज्या बाजूलाच ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मोरावरती विराजमान झालेली. तर आता आपण जात आहोत भोईवाड्याच्या महाराजाला. आता हा आडव्या ताईचा गणपती होता भोईवाड्यात. ते भोईवाडा कोर्टच्या मागे तुम्हाला पाहायला मिळतो. आता आपण भोईवाड्याच्या महाराजाला जाऊया आणि आपल्या चॅनल असेच पुढे कंटिन्यू राहा. तर हा आहे भोईवाडा नाका. भोईवाड्याच्या नाक्यावरतून आल्यानंतर इथे तुम्हाला भोईवाड्याचा महाराजा पाहायला मिळतो. आणि इथे सुंदर मोठी मूर्ती असते भोईवाड्याच्या महाराजाची. तर आपण भोईवाड्याच्या महाराजाला जाऊया. तर आता आपण आहोत भोईवाड्याचा महाराजा त्यांच्या पटांगणामध्ये. आणि भोईवाड्याच्या महाराजाची सुंदर मूर्ती सिद्धेश दिगोळे यांनी घडवली आहे. आणि मोठी मूर्ती असते आमच्या विभागातली, नायगावमधली, भोईवाड्यामधली. एकदम सुंदर मूर्ती यंदावर्षी घडवली आहे विना घेऊन. नक्कीच तुम्ही इथे येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. तर हे होतं भोईवाड्याचा महाराजा. तर आपण भोईवाड्याच्या राजाला जाणार आहोत. तर भोईवाड्याच्या राजाला जाण्याकरता एक भोईवाड्याच्या नाक्यावरून सरळ रस्ता जातो. पुन्हा आपल्याला रिव्हर्स मारायला लागतं, तेव्हा आपण भोईवाड्याच्या राजाला जाऊन पोहोचतो. तर इथून राईटला जायचं आहे. राईटला जाऊन एक म्हाडा कॉलनी आहे. त्या म्हाडा कॉलनीच्या वर तुम्हाला भोईवाड्याचा महाराजा, भोईवाड्याचा राजा पाहायला भेटतो. सॉरी, आपण थेट भोईवाड्याच्या राजाला जाऊया दर्शनासाठी. भोईवाड्यात इथे मातोश्री वगैरे म्हाडा कॉलनी आहे आणि इथे बेस्टी क्वार्टर्स आहेत. त्याला लागून हा भोईवाड्याचा राजा तुम्हाला पाहायला मिळतो. तर आपण भोईवाड्याच्या राजाला जाऊया. तर हा आहे भोईवाड्याचा राजा. भोईवाड्याच्या राजाची सुंदर मूर्ती इथे बनवली आहे. आणि इथे पण तुम्हाला चलचित्र पाहायला मिळतं मराठी भाषेवरती. इथे पण मराठी भाषेवर चलचित्र आहे.
भोईवाड्याच्या राजाची सुंदर लोभसाने मूर्ती. भोईवाड्याच्या महाराजा बाजूला असलेलं हे एक मंडळ आहे भोईवाड्याचा राजा. तुम्ही सुद्धा इथे येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. तर तुम्ही नक्कीच नायगाव, दादर, भोईवाडा या भागात या आणि हे सगळे गणपती पहा. आता आपण आलो आहोत नायगाव पोलीस कॅम्पमध्ये आणि नायगाव पोलीस कॅम्पला असलेलं हे हेडक्वार्टरचं मैदान आहे आणि त्यालाच लागून हा पोलिसांचा गणपती आहे. तर राजन झाड यांची बनवलेली मूर्ती आहे पोलिसांचा राजा. तर एकदम सुंदर मूर्ती इथे बनवली गेलेली आहे. राजन झाड यांच्या कारखान्यातून ह्या मूर्तीचा आगमन होतं दरवर्षी. तेच ही मूर्ती घडवतात. नायगावमध्ये पोलीस कॅम्पमध्ये पण तुम्हाला मूर्ती पाहायला मिळते. पोलिसांचा राजा. तर हे बाजूला पोलीस कॅम्प आहे जिथे आतमध्ये मैदानामध्ये गणपती बाप्पा होता आणि हे बाजूला आहे स्प्रिंग मिल कंपाऊंड जिथे नायगावचा राजा बसतो. तर आपण नायगावच्या राजाला जाणार आहोत. तर हा आहे नायगावच्या राजाचा गेट. आपण नायगावच्या राजाचा दर्शनाला जाणार आहोत. तर आता आपण नायगावच्या राजाजवळ आलेलो आहोत. नायगावच्या राजाचं हे एवढं मोठं डेकोरेशन, भव्य डेकोरेशन घडवलं आहे. आपण मंडपात जाऊन नायगावच्या राजाचं दर्शन घेणार आहोत. दाखव डेकोरेशन. एवढं सुंदर डेकोरेशन इथे केलेलं आहे, पाहू शकता. गणपती बाप्पाचं नायगावच्या राजाचं हे डेकोरेशन आहे. समोर नायगावच्या राजाची मूर्ती. तर नायगावमध्ये आल्यावरती नायगावच्या विघ्नहर्त्याच्या बाजूला आहे एक मोनोरेल स्टेशनच्या बाजूला असलेला नायगावचा राजा. एकदम अप्रतिम सुंदर मूर्ती असते नायगावच्या राजाची. तर आता आपण स्प्रिंग मिल मधून बाहेर पडलो आणि स्प्रिंग मिल मधून बाहेर पडल्यानंतर मोनोरेल स्टेशन पासून सरळ जायचं वडाळा साईडला. पण वडाळ्याला नाही जायचं, तिकडे एक सिग्नल आहे खाली. त्या सिग्नल कडून राईटला नायगावची शाखा आहे. तिकडे नायगाव मधला जुना जाणता गणपती बसतो नायगावेश्वर. तर आपण त्या नायगावेश्वरला जाऊन दर्शन घेणार आहोत. आपल्या चॅनलला असेच पुढे कंटिन्यू राहा. तर हा आहे नायगावेश्वर आणि नायगावेश्वरला आलेलं आहे. सिग्नल जवळ राईट मारल्यानंतर हे नायगावेश्वरचं मंदिर आहे. तर ही आहे दादर नायगाव मधली नायगावेश्वराची मूर्ती. एकदम जुनी मूर्ती म्हणून तिला पाहिलं जातं. एकदम म्हणजे 90 वर्षांनी क्रॉस केलं, 95 वर्ष. आमच्या नायगावमधली ही सर्वात जुनी जाणती मूर्ती. इको फ्रेंडली असते, शाडूच्या मातीपासून बनवलेली असते मूर्ती. तर इथे पूर्ण संत परंपरा आमच्या मंडळाने दाखवलेली आहे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेले संतांची परंपरा आहे. ही संत परंपरा त्यांच्या मंडपात तुम्हाला पाहायला मिळते. आणि गणपती बाप्पाची ही सुंदर मूर्ती आणि नायगावच्या शाखेजवळ असलेली ही मूर्ती आहे. नक्कीच इथे येऊन तुम्ही या गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घ्या. तर आता आपण आहोत नायगावच्या लंबोदराजवळ आणि नायगावच्या शाखेच्या बाजूला असलेलं हे मंडळ आहे. इथे हा गणपती पाहायला मिळतो. नायगावमध्ये जवळ 12-14 गणपती आहेत. त्यापैकी हा एक गणपती आहे नायगावचा लंबोदर. गणपती बाप्पा मोरया. तर हे होते नायगाव मधले गणपती. आणि नायगावच्या बाजूला असलेला भोईवाडा आणि हिंदमाता आणि शिंदेवाडी यातले आपण सगळे गणपती पाहिले. आणि शेवटचा गणपती आपण एंड केला नायगावच्या शाखेजवळ असलेल्या गणपतीला. आणि असे 12 ते 14 गणपती आपल्याला नायगावमध्ये पाहायला मिळतात. आणि तुम्ही सुद्धा नायगावमध्ये येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्या.
आपल्या नायगावमध्ये पण गणपती पाहण्यासारखे आहेत, तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाचं इथे येऊन दर्शन घ्या आणि आपल्या चॅनलला असेच कंटिन्यू राहा. नेहमी व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आणि हा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक एरिया कॅप्चर करण्याचा प्रयत्न ओमकार केवस्कर ब्लॉगमध्ये करणार आहे. आणि आपल्या चॅनलला जो कोणी नवीन आला असेल ना त्यांनी आपल्या ओमकार केवस्कर ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ओमकार केवस्कर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतात. आणि त्याबद्दल हे नायगावचं एक ब्लॉग गणपतीचा घेऊन आलं आहे की नायगावमध्ये पण आमचे गणपती बाप्पा आहेत, तर तुम्ही नक्कीच तिथे येऊन भेट द्या आणि नायगावचे गणपती बाप्पा पहा. आणि गणपती बाप्पा मोरया. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.